म्हणून आमच्याही नगरपालिकेला कमी पडणार नाही, लोह्याच्या तर नाहीच नाही. मग आपल्याला मुख्यमंत्री अशोकरावजीला पाहायचं की नाही हे तुम्ही ठरवा. या लबडाचं काय खरं आहे? या पृथ्वीवर खेळ म्हणते. तुम्हाला गलत अर्थ काढू नका. आपल्या लोह्याला आणि कन्नडला बोर्ड लावले होते, बघता काय रागानं 17 पक्ष बदललेत वागानं. म्हणून सांगितलं तुम्हाला की कोणाचंही गळ या वस्त्रीवर खेळू नका. याला भाजप आलं काय, शिवसेनेत आलं काय, अपक्षात आलं काय. आता याची जर हालत अशी असत, याला फक्त देशात कोणाचंही राज्य येऊ द्या, यानं फक्त निवडून यावं. पक्ष कोणताही राहावा. सगळीकडे बोर्ड लावले होते लोह्यात आणि कन्नडमध्ये, बघता काय रागानं 17 पक्ष बदललेत वागानं. ही अवलाद याच्यावर विश्वास ठेवायचा. आपले माळेगाव आहे जवळ, माळेगाव खंडेरायाचं माळेगाव म्हणतात, कोणी जत्रचं माळेगाव म्हणते, कोणी अजून काही नाव आहे त्या माळेगावाला, कोणी घोड्याचं माळेगाव म्हणते, कोणी उचल्याचं माळेगाव म्हणते. हे आपल्या तालुक्यातला नंबर 1चा उचल्या. उचल्याची श्रीमंती कशी दाखवायची? उचल्याला त्या उचल्या समाजामध्ये उचल्या समाज आहे. माळेगावचं नाव होतं बरं का, कोणावर म्हणून नाही, माळेगावचं नावच होतं उचल्याचं माळेगाव. आपल्या तालुक्यातल्या एकमेव उचल्या हीच आहे प्रताप. याची श्रीमंती करत असताना किंवा आपण लग्न ठरवत असताना मुलाला नोकरी आहे का, त्याला प्रॉपर्टी आहे का, काय उद्योग करतो हे पाहतात. उचल्याच्या सुरिकीमध्ये तसं नाही. उचल्याच्या सुरिकीमध्ये समजा त्यानं 100 चोऱ्या केला आणि एकदाही पोलिसला जर सापडला नाही तर तो सगळ्यात श्रीमंत. त्याचं नाव उचल्या. यानं तर बगर मिशातून बगर दाढीतून 10 वर्षापासून लुटालाय तुम्हाला आम्हाला. हे मोठं डाकू आहे. या उचल्याच्या नादी लागू नका. कल्याण सावकार का भिले मला कळालं नाही त्या गजाला. प्रॉपर्टी करता कुठे भिजात का हो? अशोकरावनी माझा सैनिक काही मदत न करता काही लढते की नाही पाहिलं असेल, लढून दाखवलं. आणि तू सांगतोस काय, तुला 4 शिव्या दिल्या की अशोकराव साहेब शाबासकी देतात, चहा पाजतात. अरे कर्तृत्वाची किंमत आहे तिथं. कर्तृत्व करा, त्या कार्यकर्त्याची कदर आहे तिथं. अशोकरावजी एक परीस आहे, परीस या महाराष्ट्राचा. तुम्ही पाहिला असेल, माझे मित्र अमर राजूरकर, ब्राह्मण समाजाचा माणूस, किती नगरसेवक आहे तो ब्राह्मणाचे. MLC झाले साहेब आमचे, किती नगरसेवक आहेत. या परिसरामुळे त्या लोखंडाचं सोनं झालं. अशी कितीतरी उदाहरणं देता येतील. डिप्टी सावंत असतील, सत्तार साहेब असतील, अजून कोणी असेल, याही लोखंडाचं कधीतरी सोनं होईल. पण याच परिसरात परीस आहे, ज्याला लागत त्याचं सोनं होते. आणि हे भंगार असताना याचं सोनं झालं यांच्यासोबत होतं.
कंगाल नाही, नुसता कंगालच होता. आठवत असेल तर बघा, एका ट्रकवर ड्रायव्हर होता, या कलमवर कारखान्यावर यानं पाचटावर झोपलाय. यानं पैशाच्या गरजेची भाषा करू नये. एक काळ असा होता माझ्या जन्माच्या आधी, या लोह्यामध्ये नळगे घराण्याचं साम्राज्य होतं. गोरगरीब माणसाला वाचवण्याचं काम या नळगे घराण्याने केले. माया बहिणीची इज्जत राखण्याचं काम या नळगे घराण्याने केले. इतिहास काढून बघा, त्यानं कुठं तीर मारलाय. गावठी खाणीत होता आधी तर. आता कोणती काय ब्लॅक मला तर माळगिरी असल्याने मला नाव माहित नाही, माफ करा. हे स्वतःच ब्लॅक डॉग आहे आणि त्याच्यावर ही पिके म्हणजे माकडाला दारू पाहिल्यासारखे झाले. आताची निवडणूक लढवताना आज गाडीला झेंडा शिवसेनेचा आमदार, गाडीला झेंडा भाजपचा लावलाय. निवडणूक भाजपकडून याला लढवता येणार नाही. यांना अपक्षच उभा राहते. लिहून घ्या भविष्य. याच भीती फक्त पैशाची. यानं पैसे वाटून आता ह्या निवडणुकीमध्ये काय केलाय माहित नाही. कालपासून तर थंडगारच झाले जरा. कल्याण सावकार वाऱ्यावर येत होता सर्वागा तू कुठे रिव्हॉल्वर लावलं म्हणून भीतीच केले त्या मागडाला. त्याला वागतील ते पैसे पुरणार तुझ्या त्या गजाला. हॉकर्सवाल्यापासून हप्ता घेणारी अवलाद ती, भाजीपाल्यापासून पैसे वसूल करणारी अवलाद गजा. आपल्या बैठकीत किंवा ढाळ्यात बसून रिव्हॉल्वरच्या गोळ्या झाडल्यानं ते मरत राहते काय? रिव्हॉल्वर लढत नाही, काळी लढत असते. रिव्हॉल्वर काय ते निमित्त आहे, लढते काळी. त्याला आहे का डिरिंग त्याला? तर ही असा सगळा इतिहास आहे. कोणाच्या मागे राहावं, होणाऱ्या या भावी मुख्यमंत्र्याच्या मागे आपण राहावं की या उचल्याच्या मागे राहावं हे तुम्ही ठरवा. म्हणून तुम्हाला फक्त प्रार्थना करण्यासाठी मी इथं आलो. प्रार्थना करण्यासाठी आलो. काही करा, आपल्या 18च्या 18 जागा काँग्रेस पक्षाच्या आल्या पाहिजे. या गावात माझे चुलते, माझे वडील या ठिकाणी राहिलेत. जे काही त्या काळामध्ये अडचणी होत्या त्या दूर करण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय. त्यांचं एक लेकरू या गावातलं मी नागरिक, या निमित्तानं तुमच्या प्रार्थना करण्यासाठी मी आलो. माझ्या प्रार्थनेला होकार द्या, माझ्या प्रार्थना कबूल करा आणि काँग्रेसचे 18च्या 18 लोक निवडून द्या. एवढी प्रार्थना करण्यासाठी मी तुमच्या समोर आहे. दुसरं असं, याच मागे विलासरावजी देशमुख साहेब मुख्यमंत्री होते. कल्याण सावकार त्यांचे मित्र त्या प्रतापबरोबर त्या मुख्यमंत्री साहेबांकडे गेले होते. त्यांनी माझी तक्रार काहीतरी घेऊन गेली होती. देशमुख साहेब सीएम असताना माझी तक्रार काहीतरी त्याने घेऊन गेला. हा अपक्षाचा आमदार काहीतरी होता. काय म्हणावं त्या वाघानं,
त्या बहादरानं काय म्हणावं? प्रताप, नळगे माझे मित्र आहेत, त्यांची तक्रार माझ्याकडे आणायची नाही. त्यांचा कार्यकर्ता मी, केवढं मोठं मन, केवढा मोठा माणूस. त्याची साक्षीदार कल्याण सावकारच आहे. आणि ही गोष्ट कल्याण सावकारच परवा सांगितली आमची दोस्ती झाल्यावर. त्यांना त्या मताची गरज होती त्यावेळेस विलासरावजींना, तरी सांगितलं नळगे माझा मित्र आहे. त्याला दानत अशी लागते. तसं अशोकरावजीच्या मागे राहिल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. दुसरे एक छोटंसं काही उदाहरण देतो. आणि मी रजा घेतो आपली. याची एक यांची मेहुणे आहेत, एक कलेक्टर होते, श्याम सुंदर शिंदे. हे बिचारा काही नोकरी केलाय का राजकारण केलाय त्यालाच माहित. आणि ते या सगळे चव्हाण साहेबांच्या घराण्याच्या मेहरबानीनंच, जिथं चव्हाण साहेबांच्या घराण्याच्या मेहरबानीनं एवढी मोठी ही अवलादी झाल्या, त्यांच्याशी बैमानी केली. तुमची आमची काय वाट असेल? या बैमानाचा नाच सोडा. याला या नगरपालिकेत जिरवा पण येणाऱ्या निवडणुकीत त्याची लक्ष ठेवा. याच फक्त पैसा, त्या पैशाहून एक आठवण अशी आली की आपला जो बाजार, जनावरांचा बाजार भरते, त्याच्यामध्ये एका शेतकऱ्याची एक म्हैस आली आणि श्याम सुंदर 1 करोडपत्याची एक म्हैस आली. आता एवढ्या मोठ्या माणसाची म्हैस आली म्हणून लोक पाहायला आली, किती ताजी तवानी आहे की म्हणून. पाहिल्या दोन्ही म्हशी होत्या. एक म्हैस गरीबाची होती, पण दरवर्षी व्यायली ती बिचारी. दूध भरपूर द्यायची. चिमटा घेतला तर रक्त निघल एवढं तिच्या अंगावर मांस होतं. फर्स्ट क्लास कोचार शिंगाची होती. या शिंदे साहेबांची म्हैस बघायला गेली, नुसती हाडकोळी. तुम्ही आताही प्रतापचं कपडे काढून बघा, नुसती हाड आहेत. नुसतं नाकातून पाणी गळत राहते, मधी मधी ढासत राहते. तशी ती म्हैस. त्या चांगल्या म्हशीची किंमत विचारली 50,000 रुपये, आणि या लुकड्या म्हशीची किंमत विचारली मला 71,000 रुपये. काय आहे आतापर्यंत ती विली काही नाही, दूध दिली काय नाही, मग कशासाठी 71,000? म्हणजे कॅरेक्टर वाली आहे बोले. आता याच्या कॅरेक्टरला काय कापायचं आहे? ते असं कॅरेक्टर वालं होय. विकास करायचा नाही, कोणाला दमडी मिळू द्यायची नाही. सगळे तालुके दुष्काळ जाहीर झाले, आमचा तालुका दुष्काळात नाही. अशी कॅरेक्टर वाले म्हशीला काय करणार? दूध देणार, वेळेवर काम करणार, कोणाच्या कामाला येणार, वैयक्तिक कामात मत येतात. जिथं भांडण नाही तिथं भांडण लावते. कल्याण सावकारच्या घरात भांडण लावला म्हणजे लावलाच. आमच्या चव्हाण फॅमिलीमध्ये मुकदम साहेबांचं याचं भांडण लावला म्हणजे लावलाच. त्याचा PhDच आहे त्यानं. पण बेशरम तितका. मला एवढा त्रास द्यायचा म्हणजे त्याचं म्हणणं कंटाळून घाबरून म्हणजे गळ्याला येऊन पडलं वाटलं तर. तुला काहीच गरज नाही तुझ्याकडे यायची. ज्याला चोरीचा वाळूचा धंदा करायचा आहे त्याला तुझी गरज आहे. ज्याला मटका चालवायचा आहे त्याला तुझी गरज आहे. ज्याला अड्डा चालवायचा आहे पत्त्याचा त्याला तुझी गरज आहे. दारू विक्री चोरून
करायचे त्याला तुझी गरज आहे, मला तुझी गरज नाही. किती दिवस तिला तरी गुडघे टेकणार नाही, मोडल पण वाकणार नाही. मी तर मोठ्या साहेबापासून तर कार्यकर्ता म्हणून चव्हाण साहेबांच्या फॅमिली सोबत आहे, पण माझा मुलगा सुद्धा अशोकराव सोबतच राहील. पुढच्या पिढीचं सांगतोय, तुझ्या सोबत येण्यासारखं काहीच नाही, कारण तुझ्या इतका बेशरम या जिल्ह्यात नाही कोणी. नंबर 1 चा बेशरम. अजून एक उदाहरण देऊन एक आऊ होती, जसं हे त्याचा ताप जसा लोह्याला कंधारला असून दुसऱ्या तालुक्यात आहे, तसं तिने सगळं गाव खराब करून टाकले. याचा त्रास त्याचा त्रास त्याचा त्रास, याचं घर उठव त्याचं घर उठव त्याचं घर उठव, उठून उठून बर्बाद केलं गाव. सगळ्याला राग आला, खेड्यातल्या लोकांना राग आला की आधी काय होतं, नाक कापीत होते. तसं त्या आऊचं नाक कापलं, तिच्या नाकात शेंदूर भरला, बाजा लावला, याला गाडवावर बसवलं आणि सगळ्या गावानं फिरविलं. काही राहतातच काय झालं म्हणून विचारायला. एकाने विचारलं, अरे तुमचं काही नाक कापलं म्हणा, फकडी काढली म्हणा, शेंदूर भरला म्हणून तुझ्या नाकात, उग चुटकी बरं टाकलं म्हणा, बाजा लावून तुला फिरले म्हणा, उग घंटा बरं डुब 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 केलं म्हणा. इतकं बेसरम आहे. एवढं बोललो तरी निवडणूक आल्याबरोबर पाय धरायला माझ्या लादणीत येते म्हणजे येते. असो, आता आपल्याला सरांना ऐकायचं आहे, त्यांच्या सोबतचे सर्व देशमुख साहेब आहेत. क्षमा असावी, थोडंसं जास्तीचं बोललो असेल, पण तुम्हाला एवढीच विनंती करायला आलो की कुठल्याही परिस्थितीमध्ये एप्रिल फुलला मतदान करा, आपल्या पंजाला मतदान करा. ही बातमी महाराष्ट्रामध्ये आपल्या देशात जाणारी बातमी आहे आणि त्यामुळं भावी मुख्यमंत्र्याचे हात बळकट करण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे. एवढी तुमच्या चरणी प्रार्थना करतो, रजा घेतो, सर्व व्यासपीठावर येईल आणि आपल्याला मानाचा मुद्रा करून रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद नागे साहेब. यानंतर विनंती करतोय माजी आमदार